हाय फ्रेंड्स, प्राईम टाईममध्ये तुमचं सर्वांचं खासम खास स्वागत. तुम्हा सर्वांना फ्रेंडशिप डेच्या मनपूर्वक शुभेच्छा. हातात हात गुंफत मस्त चहा कॉफीचे झुरके घेत सगळं टेन्शन विसरून जात मैत्री अबाधित राहते आणि मग ओठांवर नकळत येतं ही मैत्री तुटायची नाही. कामाप्रती डेडिकेशन असलेला आणि प्रत्येक भेटीत धूमधमाल करणारा असाच एक ग्रुप आज आपल्या भेटीला येतोय. मुंबईच्या एस्सल वर्ल्डमध्ये या चौकटीने मजा मस्ती तर केलीच, सोबत मैत्रीचे अनेक किस्सेही उघड केले. आपण आहोत एस्सल वर्ल्डमध्ये आणि असं म्हणतात की एस्सल वर्ल्डमध्ये सगळी वेडी माणसं येतात आणि फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आपल्याला काही वेडा ग्रुप आहे मित्रांचा मैत्रिणींचा. बघा काय म्हणायचं तुला, तुम्ही वेडे आहात? हो म्हणजे काय म्हणतो, दीड शहाणे म्हणतात ना, तसे आम्ही दीड वेडे वगैरे असं काय. म्हणजे वेड्यांमधली सगळ्यात जी भयंकर जमात असेल त्यातले आम्ही, तर त्याचे आम्ही राजे महाराज. नाही तो बघ ना, ही भयंकर जमात म्हटलं आणि त्याने पहिलं माझ्याकडे बघितलं. व्हॉट इज दिस? आम्ही क्रिएटिव्हली वेडे आहोत, सायकोलॉजिकली वेडे आहोत आणि इमोशनली पण वेडेच आहोत. त्यामुळे करेक्ट आहे तुझं म्हणालीस, ते वेड्यांची जमात आहे आमची. तो पुण्याचा आहे त्यामुळे त्याला अम्युजमेंट पार्क म्हटल्यावर तो काय वगैरे. हा जो वेडेपणा आहे ना आमचा, तोच एकत्र आणतो ॲक्च्युली दरवेळेस. म्हणून इथे पुणे मुंबई हे बॅरियर नाही आहे खरं बघायला गेलं तर. तुम्ही वेडा असलात की यू गोइंग टू कम टुगेदर, असंच आहे ते. त्यामुळे जी भीषण राईड आहे त्याच्यात पहिला आम्ही धवलला बसवणार आहोत आणि तिथे जाऊन गायचं असं आणि जरा त्याला आम्ही अट ठेवली की बेल्ट न लावता बसायचे. बेल्ट म्हणजे नाही. लहानपण डेगा देवा असं आपण म्हणतो आणि इथे आल्यावर आपण लहान होऊन जातो आणि असे फ्रेंड्स आपण भेटलो की अशा ठिकाणी की ही धमाल वेगळी असते. त्यामुळे आज खास एस्सल वर्ल्डला येण्याचं निमंत्रण तुम्ही स्वीकारलात. पण याच्या एकंदरीत एस्सल वर्ल्डबद्दल किंवा इथल्या एन्जॉयमेंटबद्दल किंवा अशा प्रकारच्या एन्जॉयमेंटबद्दल काय म्हणायचं तुला? मी अगदी शाळेत असल्यापासून आमच्या इथे स्कूल ट्रिप्स व्हायच्या, त्यामुळे तेव्हाच्या आठवणी आहेत. आमच्या कॉलेजच्याही पिकनिक्स इथे व्हायच्या, तेव्हाच्या आठवणी आहेत. आणि पुन्हा बरेच वेळा नातेवाईकांबरोबर किंवा इतर मित्रमैत्रिणींबरोबर, इतर ग्रुप्सबरोबर मी बरेच वेळा एस्सल वर्ल्डला आलेलो आहे. आणि मला मुळात अम्युजमेंट पार्क हा कॉन्सेप्ट खूप आवडतो. आणि थ्रिल राईड्स म्हणजे त्या जितक्या भीषण असतील तितक्या भीषणातल्या भीषण राईडमध्ये पहिलं जाऊन बसायचं. टेंशन खाली रे का. काय म्युझिक इंडस्ट्रीमध्ये चालतं आणि ही जी पक्की मैत्री ही म्युझिकमधनं कशी झिरपते याबद्दल तुझ्याकडनं ऐकलं, कारण तुझे शब्द असतात. मी एवढंच सांगेन की आमच्यासाठी काम ही सगळ्यात आनंदाची गोष्ट असते आणि आमचं उठणं बसणं जेवणं खाणं गप्पा आमची एन्जॉयमेंट सगळं आम्ही आमच्या कामात शोधतो. आम्हाला सगळ्यात जास्त आनंद जर कशातून मिळत असेल तर आमच्या कामातनं मिळतो आणि मग त्याला चार चांद लागतात जेव्हा आम्ही आमच्या मित्रांबरोबर काम करतो. म्हणजे हे म्हटलं तर दोन्ही साईडने आहे की मित्रांबरोबर काम करतो म्हणूनही मजा येते आणि काम करताना मित्र सोबत असतात म्हणूनही मजा येते. इतकं ते आहे. म्हणजे स्टुडिओमध्ये आत्ता जसं वातावरण आहे तसं आमचं स्टुडिओमध्ये सुद्धा असतं. त्याच्यासाठी आम्हाला एस्सल वर्ल्डच लागतं असंही नाही आहे. ही एन्जॉयमेंट, ही केमिस्ट्री, हे बॉन्डिंग इज अ डिफरंट थ्रिल राईड. स्टुडिओ इज अ डिफरंट थ्रिल राईड ऑल टुगेदर. एक क्रिएटिव्हिटी आमच्या सगळ्यांमध्ये आहे. गाणं आम्ही मी लिहिते, निलेश कंपोज करतो, धवल गातो, जान्हवी गाते आणि त्याच्या दरम्यान आम्ही एकमेकांना इतके छान ओळखतो की प्रत्येकाचे प्लस मायनस पॉईंट्स आम्हाला माहिती आहे. त्याच्यावर आम्ही एकमेकांची खेचतो. जसं आता पटकन म्हणाला की तो पुण्याचा आहे ना, तर पण त्यातला बेस्ट पार्ट असा आहे की ते इतकं तेवढ्यापुरतं असतं की तोही त्याच्यावरती हसतो आणि सोडून देतो. कोणीच ते गरजेस धरून ठेवत नाही. आणि प्रोबॅबली ही केमिस्ट्री किंवा हे एन्जॉय करणं हे आमच्या कामाला अजून खूप इंटरेस्टिंग बनवतं. निलेशचं संगीत असतं, अश्विनीचे शब्द असतात, तुझं गाणं असतं, ही जी मेजवानी असते रसिकांसाठी पण ती स्वतः तू एन्जॉय करत असशील. त्यामुळे ते तुमच्यातलं बॉन्डिंग त्या गाण्यामधनं तुझ्या आवाजातनं येत असेल नक्कीच. डेफिनेटली ती केमिस्ट्री येते त्याच्यामध्ये, कारण ज्या काही द काइंड ऑफ वायबिंग वी शेअर मैत्रीत आणि तेवढा ओपननेस येतो त्या गाण्यामध्ये. आणि एकंदरीत म्हणजे मला आता हिचे लिरिक्स आणि ह्याचे कॉम्पोजिशन मला
कळायला लागलंय मला 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 कळतं की ह्या लोकांना काय पाहिजे. कंटाळले आता आमच्या असं नाही. गाणी गायली तरी किती तरी बोर झाले. नाही, आमच्या गायला कधीच बोलत नाही. इनफॅक्ट असं असतं ना की कुठलंही रेकॉर्डिंग आज आनंद आहे मला, पण निलेश अश्विनीचं किंवा धवल आहे गायला किंवा निलेश आहे अश्विनीचे शब्द आज खूप मज्जा आहे. म्हणजे कोणाला तरी वाटेल की ही कामासाठी बाहेर चालली आहे का पार्टीसाठी किंवा एन्जॉय करायला बाहेर चालली. इतके आम्ही खुश असतो. मी एका गाण्याने सांगेन एक्झॅक्ट आमचं जे बॉन्डिंग आहे. निलेशचं कॉम्पोजिशन आहे, अश्विनीचे शब्द आहेत. फेसाळ कॉफीचा गंध साऱ्या दिसाना, रातीच्या स्वप्नांचे रंग साऱ्या क्षणांना, कधी सरळ सोप्या वाटेवरती येते बोलके बादल, मग भिजून जाऊ रुजून येऊ ओला मातीत हलचल. फेसाळ कॉफीचा गंध साऱ्या दिसाना, रातीच्या स्वप्नांचे रंग साऱ्या क्षणांना. निलेश आणि अश्विनी हे कॉम्बिनेशन खूप खूप अप्रतिम आहे. म्हणजे मला आत्तापर्यंत जे जे काय मी त्यांचं ऐकलं आहे, त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, आणि रिसेंटली आम्ही येरे रे पैसा नावाच्या एका म्युझिकलसाठी मी गायलो. त्यामुळे मला माहिती आहे की एकतर निलेश फॅन्टॅस्टिक कंपोजर, अश्विनी आणि ते दोघं इतके एकमेकांमध्ये जेल झालेत ना की त्यामुळे त्यांचं जे काय काम येणार ते अप्रतिम येणार, ह्यांना नो डाऊट अबाउट दॅट. आणि कन्सिडरिंग आता रिलेटेड टू SL वर्ल्ड, जे तुम्हाला पहिल्यांदा विचारलं होतं, पहिला प्रश्न तुझा होता की SL वर्ल्डला येऊन तुम्हाला काय वेगळं वाटतं आज हे कॉम्बिनेशन किंवा हे चौघंजण एकत्र आल्यानंतर. तर बेसिकली मला असं वाटतं की एकंदर हेक्टिक शेड्यूलमधनं आम्ही जे काय कामं करतो ना की त्यामधनं हे जो बिगेस्ट स्ट्रेस बस्टर. म्हणजे आम्हाला इथे आल्यानंतर आम्हाला विसरायला होतं की आम्ही काय काम करतोय किंवा वॉटेवर. आम्ही थोडाफार इथे बाहेर येऊन थोडा वेळ आम्ही एन्जॉय करतो, मस्ती करतो. स्टुडिओजमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये आम्ही मस्ती करतोच, पण इथे आल्यावर वी जस्ट फॉरगेट दॅट वी आर आर्टिस्ट अँड नाव वी आर गोइंग टू बी जस्ट लाईक ह्युमन बिंग्स, नॉर्मल ले मॅन्स, आणि वी आर गोइंग टू एन्जॉय. आपण खरंच कुठेतरी आपलं आर्टिस्ट असणं नाही विसरू शकत. प्रॉब्ली तो आपल्याला मिळालेली ते वरदान आहे, शापही आहे, आणि आपण ते घेऊनच कॅरी करत असतो. पण इथे आल्यानंतर लिटरली आम्ही लहान मुलांसारखे बागडतोय. आज जान्हवीची खूप छान ओळख उंचा माझा झोका, रमाबाईंचा आवाज ती आहे. ती जर आता बाहेर महाराष्ट्राच्या कुठे ह्याच्यात गेली आणि मी जान्हवी अरोरा आणि ती जर अशी लहान मुलांसारखी उड्या मारलेली, तर लोकांना असं होईल की अहो तुम्ही रमाबाईंचं गाणं गायलं. ती लहान मुलांसारखी उड्या मारलेली ते समजू शकतो, कारण का आधीची रमा लहान होती. पण मुळात जान्हवी प्रभू अरोरा हे जे काय पर्सनॅलिटी म्हणून आपल्याला आज जी काय दिसते, तर आधी जान्हवीचा आवाज रिव्हील झाला होता आणि नंतर जेव्हा जान्हवी रिव्हील झाली तर तू तिलाच विचार तिला काय काय अनुभव आले. पीपल हॅड रिफ्युज्ड, लोकांनी तिला एक्सेप्ट केलं की नाही तुम्ही असूच शकत नाहीत त्या. नाही अगं, मला ना ते जेव्हा रिलीज झालं ना त्यावेळेला मी कोणाची तरी रिंगटोन वाजली. मी माझ्या बँकेत होते आणि मी ॲज युजल मी जीन्स आणि अगदी टी शर्ट वगैरे घालून जनरली असते तशी मी बँकेत होते आणि मी काहीतरी भरत होते फॉर्म वगैरे, आणि रिंगटोन वाजला आणि मी अशी एक्साइट झाले माझं गाणं वाजतंय वगैरे. आणि मी त्या काकू हे गाणं तुम्हाला आवडतं का? त्या म्हणाल्या हो मला खूप आवडतं, म्हणून मी रिंगटोन ठेवली. म्हटलं हे गाणं ना मी गायले असं मी सांगितलं. त्यांनी मला असं बघितलं की असं वगैरे लुक दिला मला की, आणि मी निघून गेले तिकडून. म्हणजे मला वाटलं की हे मी काय करतेय, पथेटिक. काय मी असं माझा झोका चालू असेल तर काही दिवस जान्हवी जरा साडी, सलवार कमीज असं घालून फिरत होती सगळीकडे. पण